पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील श्रीराम देवस्थान श्रीरामगड या ठिकाणी श्रीराम नवमी आणि श्रीराम मंदिर प्रथम वर्धापन दिन कार्यक्रमाच्या निमित्ताने सकाळी महाअभिषेक झाल्यानंतर पुष्पाताई महाराज जगताप यांची कीर्तन सेवा झाली। करंजी येथील पहिला 51 उंच फुटीचा करंजी येथील पहिला 51 फूट उंचीचा भगवा ध्वज श्रीरामगडावर उभारण्यात आला असून या भगव्या ध्वजाचा लोकार्पण सोहळा माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते यावेळी करण्यात आला। त्यानंतर उपस्थित भाविक भक्तांना महाप्रसाद देण्यात आला। श्रीरामगडावर भाविकांना पायी येण्यासाठी सिमेंट कॉन्क्रीटच्या नवीन पायऱ्या करण्यात आल्या असून या पायऱ्यांचे देखील लोकार्पण यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी जय हिंद सैनिक फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव पालवे, पंचायत समिती सदस्य एकनाथ आटकर, माजी सरपंच संतोष शिंदे, युवा नेते बंडू पाठक, माजी सैनिक शिवाजीराव गर्जे, सरपंच रफिक शेख, उपसरपंच सुनील अकोलकर, ज्येष्ठ नेते सुरेशराव साखरे, माजी चेअरमन अशोकराव अकोलकर, माजी सरपंच सुनील साखरे, उपसरपंच संजय शिंदे, माजी सरपंच आदिनाथ सोलाट, रावसाहेब मुर्डे, बापूराव अकोलकर, देविदास शिंदे, सुनील ढमाळ, नवनाथ बाबा यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते। यावेळी उद्योजक महेश वाघ, इंजिनियर वैभव मराठे, बाबासाहेब मोरे, भाऊ अकोलकर, गजानन शिंदे यांचा यावेळी विशेष सन्मान संयोजकांकडून करण्यात आला। या कार्यक्रमासाठी किसनराव अकोलकर यांच्या वतीने महाप्रसाद देण्यात आला। या कार्यक्रमाचे नियोजन श्रीराम देवस्थानचे स्वयंसेवक नामदेव मुखेकर, उत्तमराव अकोलकर, सुभाष अकोलकर, शेखर मोरे, विकास अकोलकर, डॉक्टर राजेंद्र अकोलकर, विवेक मोरे, जालिंदर वामन यांच्यासह संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले। उपस्थित सर्व भाविक भक्तांचे पत्रकार विलास मुखेकर यांनी आभार मानले। तर मी माझं स्वतःचं नक्की निश्चितपणे त्या ठिकाणी भाग्य समजण्याचं काम करतो। कारण आपल्याला सर्वांना कल्पना आहे, सर्वांना माहिती आहे, गेली 500 वर्षापासून आपण आता श्रीरामाचं मंदिर अयोध्येमध्ये व्हावा घडावा या प्रत्येक मला वाटतं महाराष्ट्राच्या देशाच्या हिंदूची इच्छा होती, अपेक्षा होती। परंतु 500 वर्ष पूर्ण होत आले। 500 वर्ष होऊन सुद्धा आपण प्रत्येकाने पाहिलं तर आपण श्रीरामाचं मंदिर काय आज करंजी येथील श्रीराम देवस्थान श्रीरामगड या ठिकाणी श्रीराम नवमी निमित्त व श्रीराम देवस्थान प्रथम वर्धापन दिनानिमित्त हरिभक्तपरायण पुष्पाताई महाराज जगताप यांची कीर्तनरूपी सेवा झाली। त्याचबरोबर या ठिकाणी जय हिंद फाउंडेशनचे जिल्हा अध्यक्ष निसर्ग मित्र शिवाजीराव पालवे मेजर यांनी 51 फूट उंचीचा भगवा धर्मध्वज या ठिकाणी दिलेला आहे आणि त्याचा देखील लोकार्पण सोहळा या ठिकाणी राज्याचे माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्या हस्ते आता करण्यात आलेला आहे। दरवर्षी या ठिकाणी यापुढे प्रथम वर्धापन दिन व श्रीरामनवमी कार्यक्रम होत जाणार आहे आणि या मंदिराच्या उभारणीसाठी, या मंदिराच्या विकास कामासाठी आमच्या गावातील माझे सहकारी उत्तमराव अकोलकर, नामदेवराव मुखेकर, शेखर मोरे, विकास अकोलकर, डॉक्टर राजेंद्र अकोलकर, सुभाष अकोलकर, विवेक मोरे, जालिंदर वामन, आबासाहेब अकोलकर, शेखर मोरे या तरुणांचं खूप मोठं सहकार्य मिळत आहे। ग्रामस्थांचं देखील खूप मोठं सहकार्य मिळत आहे आणि लोकवर्गणीतून आम्ही आता या ठिकाणी 180 फूट रुंदीच्या लांबीच्या पायऱ्या केलेल्या आहेत। त्याचबरोबर विविध विकास कामे या ठिकाणी सुरू आहेत। आता लवकरच सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून आपण या ठिकाणी 250 झाडे लावणार आहोत। भाविक भक्तांचं, ग्रामस्थांचं खूप मोठं सहकार्य या देवस्थानच्या विकास कामासाठी मिळत आहे। त्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद। प्रतिनिधी मयूर मुखेकर, करंजी।